नमस्कार, मी सिद्धार्थ गोदाम आणि माझ्यासोबत आहे माझा सहकारी सुरेश जाधव। निश्चितपणे बीड मर्डर केसमध्ये आजची अपडेट काय नेमकं आज होणार आहे किंवा काल दिवसभरात काय झालं याविषयी माहिती देण्यासाठी सुरेश आणि आम्ही दोघं लाईव्हला आलेलो आहे। फार महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये घडत आहेत या मर्डर केसमध्ये। काल सुद्धा बऱ्यापैकी काही घडामोडी घडलेल्या, मात्र या सगळ्या असताना दोन महिलांकडे खास करून सीआयडीचं लक्ष गेलेलं आहे। या दोन्ही महिलांना दिवसभर, एक महिला केजमध्ये दिवसभर बसून तिची चौकशी केली आणि एक महिलाला बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये दिवसभर बसून चौकशी केली। नेमके या दोन महिला कोण आहेत, वाल्मिक कराडांचं यांचा काय संबंध येतो? कारण सीआयडीने सांगितल्याप्रमाणे जवळपास 6 महिन्याचा सीडीआर वाल्मिक कराड यांचा त्यांच्या हाती आलेला आहे। त्यामुळे 6 महिन्यात त्याच्याशी कोण कोण संपर्कात होतं, कोण फोनवर होतं, काय भेटीगाठी झाल्या, काय मेसेजेसची आदान प्रदान झाली, याबद्दल माहिती असलेल्या लोकांना या ठिकाणी बोलवत आहे। चर्चा करण्याआधी मी तुम्हाला स्पष्ट हे सांगतो की सीआयडी अशा प्रकरणामध्ये अनेक लोकांना चौकशीसाठी बोलवत असतं। चौकशीसाठी बोलवलेल्या मीडियामध्ये त्यांचा चेहरा दिसलेल्या लोकांना आरोपी समजण्याचं कारण नाही, कारण सीआयडीने बोलवलं म्हणजे तो आरोपी असतो असं नाही। सीआयडी अनेक लोकांना बोलवत असतं, त्यांच्याकडून फरार आरोपीबद्दल माहिती घेत असतं किंवा त्यांचा काय संबंध आहे या पद्धतीची सॉफ्ट माहिती घेत असतं आणि त्यांना ते लगेच सोडून सुद्धा देत असतात। या प्रोसेसचा भाग आहे, त्यामुळे कुणालाही आरोपी समजण्याचं कारण नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या केसमध्ये अपडेट असं आहे की वाल्मिक कराड येत्या 24 तासामध्ये सरेंडर करू शकतात, त्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत। सुरेश, सर्वप्रथम हे की लोकांचा इंटरेस्ट आहे की नेमकं त्या दोन महिला कोण? ज्यांना बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीनं तपासणी केली, जवळपास दुपारी 12 वाजेपासून रात्री 8:45 वाजेपर्यंत ही चौकशी करण्यात आली आणि 8:45 वाजता आपण ज्यांचा बाईट केला त्या राष्ट्रवादीच्या युती प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणे यांची देखील 8 तास कसून चौकशी करण्यात आली। त्यामुळं नेमकं ही 8 तास कसून काय चौकशी केली यावरून देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। मात्र त्यांनी देखील त्या बाईटमध्ये सांगितलं की मी एका पक्षाची पदाधिकारी असल्या कारणानं मला या सगळ्याशी संबंधित राहावं लागलं, सगळ्याशी संपर्कात जावं लागतं। आणि जर त्यांची जर राजकीय कारकीर्द बघितली आपण संध्याताईंची, तर संध्याताई या कॉलेज जीवनापासूनच विद्यार्थी प्रतिनिधी असतील, ज्याला आपण जीएस म्हणतो, जीएस पासून त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजला शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर पुणे विभागाची विद्यार्थी आघाडीचं देखील त्यांनी राष्ट्रवादीचं पद भूषवलेलं आहे। 2020च्या नंतरचा हा त्यांचा पॉलिटिकल प्रवास आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर अहिल्यानगरच्या त्या युवतीच्या जिल्हाध्यक्ष देखील राहिलेल्या आणि निवडणुकीच्या अगोदर त्यांना युवतीचं प्रदेशाध्यक्षपद दिलेलं होतं आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली आणि त्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यातले जे काही पॉलिटिकल इव्हेंट झाले, ज्या काही पक्षाच्या सभा होत्या, ज्या काही मेळावे होते, छोटे मोठे जे काही पक्षाचे कार्यक्रम होते, या कार्यक्रमामध्ये आम्हाला नेहमी या ठिकाणी पाहायला मिळायच्या, स्टेजवरती दिसायच्या। त्यामुळे तो एक त्यांचा पॉलिटिकलीच्या दृष्टिकोनात नाही होता। मात्र सीआयडीनं काल ज्या पद्धतीनं चौकशी केली, जवळपास 8 तास कसून चौकशी केली आणि जसं की तुम्ही सांगितलं की 6 महिन्याचे वाल्मिक कराड यांचे कॉल डिटेल्स, कॉल रेकॉर्ड आणि जे काही सीडीआर वगैरे काढलेलं आहे त्या तपासामध्ये त्यांचं काही कनेक्शन आहे का, त्यांच्याशी किती कॉन्टॅक्ट झालेले आहेत, विशेष म्हणजे बँक खाते देखील सील केलेले आहेत आणि बँक खात्याच्या ट्रान्झॅक्शनवरती देखील आता सीआयडीचं लक्ष आहे। त्यामुळे त्या कालावधीमध्ये काही बँक खात्यातून काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे का या दृष्टिकोनातून चौकशी केली गेली। आणि आम्ही त्यांना काल प्रश्न विचारत असताना नेमके तुमचे प्रश्न कुठले विचारले, तर त्यांनी ती एक गोष्ट सांगितली की ही गोपनीय माहिती आहे, ती आम्ही तुम्हाला पब्लिकली सांगू शकत नाहीत। मात्र 8 तास अशी कुठली गोपनीय माहिती घेतली हा देखील एक सामान्य लोकांना पडलेला प्रश्न।